नमस्कार. अमावस्या आहे आणि सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात. सोमवार हा महादेवाचा वार आहे आणि या दिवशी जर अमावस्या आली तर त्याचं एक आगळं वेगळं महत्त्व असतं. भगवान शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात. कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही. ज्यावेळेस समुद्र मंथनातून रत्ने निघाली त्यावेळेस ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण प्याले परंतु विष निघता सर्वजण पळाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले. अमृत पितो तो देव पण विष पान करतो तो महादेव. अशा या महान शंकराला निळकंठ असं म्हटलं जातं. भगवान शंकरावर होत असलेल्या अभिषेकातून व त्यात सतत टिपणाऱ्या थेंब पाण्यामधून हे सातत्य त्यांचं सुचवलं जातं. अशा या शंकराच्या पिंडीची जर सोमवारी पूजा केली, महान अशा शंकराच्या पिंडीजवळ जाऊन तुम्ही जर मी सांगितलेला एक मंत्र 5 वेळेस म्हटले, विधिवत मनोभावे पूजा केली तर तुमच्या असणाऱ्या सर्व समस्या या सुटतील. त्याच पद्धतीनं धन वैभव लाभेल. चिडचिड होत असेल घरामध्ये, नवरा बायकोची भांडणं होत असतील तर ते सुद्धा निघून जातील. घरात पैसा टिकत नसेल तर तो सुद्धा टिकायला लागेल. तो मंत्र असा आहे, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भगवान शंकर शिवशंकर शंभो. मंत्र पुन्हा एकदा ऐका. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा मंत्र 5 वेळेस म्हणायचा आहे. महादेवाच्या पिंडीवर बेलपानं अर्पण करायची आहेत. मनोभावे भगवान शंकराची पूजा करायची आहे. अशी पूजा करा आणि तुम्ही चमत्कार पहा. तुमच्या असणाऱ्या अतृप्त इच्छा पूर्ण व्हायला लागतील. पूर्णपणे भगवान शंकराच्या तुमच्यावर होईल. अशी ह्या सोमवती अमावस्याला तुम्ही हा मंत्र अवश्य जपा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.